तारीख 20/2/94. आज आता आपला यज्ञाचा विषय संपत आहे. ज्ञानेश्वरी करता फटाके तेव्हा 3 गोष्टी आपण ध्यानात ठेवा. यज्ञाचा विषय सांगताना भगवंतांनी त्याला जे रूप दिलेलं आहे ते फारच फिलॉसॉफिक म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ आहे. यज्ञ म्हटलं की सनातनीपणा आला बरं का. ते सोळण ओळण ते सगळे ती उपाधी पाहिजे काय विचारू नका. त्याला ते आमच्या संविधाच पाहिजे, आमची मंत्र पाहिजे. असं आहे त्या मंत्रामध्ये जरा चूक झाली ना ते यज्ञाचं फळ गेलं. बरोबर हो. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये यथा सांगरे कर्मतेही घडेना घडे कर्मते पुण्य गाठी पडेना. याचा अर्थ बरोबर आहे. त्या कर्माचा दोष झाला की दोष असतो. तर 3 गोष्टी. पहिली गोष्ट असेल यज्ञामध्ये हा मंत्र नेहमी म्हणला जातो अग्नये इदं न मम. हे माझ्या करता नाही, माझं नाही, हे अग्नीचं आहे. याचा अर्थ असा आहे की या विश्वामध्ये एक यज्ञ चालू आहे असं त्यांचं म्हणणं. यज्ञाचं मर्म काय आहे? माझ्या जवळ जे आहे ते माझ्या मालकीचं नाही, हे त्याने ज्या निसर्गाने मला दिलेलं आहे त्याच्याकरता आहे. म्हणजे अग्नेय इदं न मम, माझं नाही बरं का. तेव्हा त्यांचं म्हणणं असं की संबंध विश्वामध्ये यज्ञ चाललेला आहे. कसा? सूर्य आपलं तेज तुम्हाला देतोय, काय मागतो त्याच्याबद्दल नाही, माझ्या जवळ आहे ते मी दिलं. जगामध्ये पाणी आहे, पाणी तुम्हाला जगवत आहे, जीवनच म्हणतात त्याला, काय त्याची अपेक्षा आहे. अग्नी तुमचं अन्न पचन करतो किंवा तुमचं अन्न शिजवतो, काय मागतो तुम्हाला. हे जसं विश्वामध्ये निस्वार्थीपणाने कर्म चालू आहे तसं माणसाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे आहे ते जगाला द्यायला पाहिजे. हा पहिला आहे बरं का. म्हणजे इंग्लिशमध्ये फार सुंदर एका ग्रस्ताने सांगितलेलं आहे, एका जर्मन पंडिताने, की म्हणजे यज्ञ म्हणजे काय? टू ट्रान्सफॉर्म नेचर इन टू ह्युमन लाईफ. जीवन संबंध जगामध्ये जे चाललेलं आहे ते मानवी जीवनामध्ये साकार करणं म्हणजे यज्ञ आहे. बरोबर आहे त्याचं म्हणणं अगदी. तेव्हा पहिली गोष्ट असेल तर अग्नये इदं न मम. दुसरी गोष्ट जर असेल तर यज्ञामध्ये तुम्ही आहुती देता. आहुती देता म्हणजे काय करता की त्या देवतेला जे तुम्हाला पोचवायचं आहे ते तुम्ही त्या अग्नीत घालता, म्हणजे जाळून टाकता. जाळून टाकल्यानंतर मागूस काहीच नाही. तसं तुम्ही जे जगाकरता करता त्याची आठवण सुद्धा न राहणं हे यज्ञाचं मर्म आहे. आपण हे ध्यानात ठेवत तर यज्ञाचं मर्म कळे. म्हणजे समजा एक डॉक्टर आहे आणि त्यांनी गरिबांना मदत केली तर समाधान राहील गरिबांना मदत केल्याचं, पण मी गरिबांना मदत करतो ही जाणीव नाहीशी होणं म्हणजे काही मदत. या बाबतीमध्ये आपल्याकडे हे जुने शास्त्री पंडित असत ना फार घेण्यासारखं आहे. सत्पुरुषाचं जाऊ द्या, मागून सांगतो आपल्याला ते काय करीत असत. अगदी अलीकडच्या काळात तुम्हाला सांगितलं ना त्या नाशिकला ते फडके शास्त्री होते, ते रोज शंकराचार्यांचं भाष्य सांगायचं, गीता भाष्य सांगत असत. ऐकायला लोक येत. एक पैशाची मानाची कशाची अपेक्षा नसते त्यांच्यापासून. माझी विद्या ना घ्या म्हणजे जगाला मुक्तद्वार आहे त्या ठिकाणी. घे तुला काय पाहिजे. माझ्याजवळ जी विद्या आहे तर माझ्याजवळ जे आहे ते जगाला देताना त्याचं भानही नसणं हे त्याचं मत. तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हे बगले बुवा नावाचे फार मोठे गवई होऊन गेले. दुर्दैवानं की त्यांचं रेकॉर्ड नाही काय आहे तो. म्हणजे अतिशय बहुजन म्हणजे रंगीवंश होता, बहुरंगी नसा.
म्हणजे त्याची लहानशी गोष्ट सांगतो की अलादिया खानाला ज्यांच्याकडे ते शिकले थोडस बरं का, त्यांना गान सम्राट म्हणून बरं का अलादिया खान, तेव्हा वसईला एकदा यांचं गाणं होतं अलादियाचं, हा जुनी गोष्ट आहे. 1922 साली बकरीबुवा वारली. तेव्हा त्यांना उशीर झाला यायला. हे त्यांचे शागीर्द हे बसले होते. तर लोक म्हणाले अहो 11 वाजायला आले, 9 वाजते. तेव्हा म्हणाले की तुम्ही तरी बसा, म्हणून हे गायला बसले. तेव्हा ते 11 वाजता आले तर बुवा गायला बसलेले होते. ते थांबले, चलले देऊ म्हणाले चालू दे. आणि ते झाल्यावर ते म्हणाले लोकांना की माझी प्रतिमा दिसली की नाही म्हणले याच्यामध्ये, त्यांच्या गाण्यामध्ये माझं गाणं दिसलं का नाही बरं का, सांगण्यात येतं पुढेच आहे. तेव्हा ते सगळे गाणे पण ते बसले, स्वतः गायले गेले, त्यांचे मागे बसले. गाणं झाल्यानंतर लोकांनी विचारलं किंवा आपण त्यांना गाणं दिलं एवढं आणि आपल्याला काही वाटलं नाही का, ते काय म्हणाले की मी एखादा झरा असतो कसा मुक्त हस्ताने गाणं समोर ठेवलंय, घेणारा भेटत नाही, घेणारा भेटला म्हणा. काय असं समाधान बघा, घेणारा भेटला तर घेणाऱ्याला देणाऱ्याला काय समाधान असतं, हा यज्ञ आहे. ते जाऊन गणपती त्यांचे सांगतो आठवलं. त्यांच्या शेजारी हार्दिक कोणी ग्रस्त राहते शास्त्रीय हॉलमध्ये मुंबईला. तेव्हा त्यांची मुलगी आणि बकरीबाईंची मुलगी लहान बरोबरीच्या. तर बकरीबाई सकाळी रियाज करायला बसायची, तेव्हा त्या मुलीला बोलायचे आपल्या बस ऐक म्हणून, तर हिलाही बोलवायचे. खाली करत म्हटलं बरोबरीच्या मैत्रिणी त्या. तर त्या बाई सांगत असत की आम्हाला इथं कंटाळा यायचा, आम्ही केव्हा पळून जायचं निघून म्हणून. तेव्हा बुवा काय म्हणाले, द्यायला बसलो आहे, घेणारा भेटत नाही, काय पण त्याची म्हणजे हा यज्ञ, हा विद्येमध्ये दिसतो, कलेमध्ये दिसतो. अलीकडे कठीणच आहे बरं का, पण असं एखादा काय तुला काय घ्यायचं ते घे की. पण सत्पुरुषाच्या घरी हा यज्ञ 24 तास चाललेला असतो. सत्पुरुषाला तुम्ही भेटलात तर माझी अडचण आहे परमार्थाची, तर तो कधी नाही म्हणायचा. अहो तर त्याकरताच जगतो ना तो. हा दुसरा आहे यज्ञाचा दुसरा अर्थ. माझ्याजवळ जे आहे ते मुक्त हस्तानं देणं, यासाठी उदार पण नाही बरं. आणि दान केल्याशिवाय परमार्थ साधेल असं कसं वाटतं, जे असेल ते तुमच्या जवळ बरं. काय सांगू तुम्हाला, महाराजांना असा प्रश्न विचारला की एखाद्या माणसाजवळ काही नाही, पैसा नाही, विद्या नाही, कला नाही, त्याने काय यज्ञ करायचा. काय सांगू, सत्पुरुषाची उत्तर आहे ते. तर म्हणाले अरे अवघे जग सुखी असावं असं म्हणायला काय हरकत आहे म्हणाले. काय यार पुढे म्हणाले जशी आई एखादी आपली मुलं निसलेली आहे, परमात्मा यांचं रक्षण कर असं मनापासून म्हणते, तसं एखादा सत्पुरुष काही नाही जवळ पण म्हणतो अवघे सुखी असावे ऐशी वास, सर्वे सुखी नसतंतु सर्वे संतु निरामया. काय आहे म्हणून दुसरा यज्ञाचा अर्थ सिद्ध आहे. तिसरा अर्थ त्याचं काय आहे की यज्ञ म्हटला की कर्म आलं, देणं घेणं आलं, जगाशी संबंध आला. आणि जग ही जर कर्मभूमी आहे, या कर्मभूमीमध्ये मी यज्ञ करतोय आणि कर्म करीत नाही हे वेळे पण आहे. कर्म व्हायलाच पाहिजे, कर्माशिवाय यज्ञ नाही. आपल्याला मागच्या रविवारी मी सांगितलं ना, आपण डोळ्याने सुद्धा स्पर्श करतो, कानानं ऐकतो तेव्हा स्पर्श करतो, मन तिथे जातं ना. मनापासून ऐकणं, करणं, देणं घेणं म्हणजे स्पर्शच येतो, त्याला काय हातच लावला पाहिजे. म्हणजे कर्म झालंच पाहिजे यज्ञामध्ये. जर कर्म झालं पाहिजे ही गोष्ट खरी आहे, तर कर्म असं झालं पाहिजे की याच्यापेक्षा मी उत्तम करू शकत नाही ते कर्म. आणि याला गीता कर्तव्य असं म्हणतो. कर्तव्याला महत्व काय आहे. अहो आश्चर्य वाटेल आपल्याला, गेल्या 100 वर्षामध्ये युरोपमध्ये विशेषतः अमेरिकेचं आता आलं अलीकडे, युरोपमध्ये नीतिशास्त्राचं अतिशय गंभीर विवेचन झालेलं आहे. माझ्या मते जगामध्ये इतकं खोल विवेचन झालंच नाही.
गीता नीतिशास्त्राची, बरं का. अशा नीतिशास्त्रामध्ये सुद्धा जिथे देव नाही, धर्म नाही, काही नाही, कारण धर्म आणि नीती निराळ्या गोष्टी आहे, बरं का. तेव्हा या नीतिशास्त्रामध्ये ड्युटी फॉर ड्युटी सेक, तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्यातच खरं कर्म आहे, हे इतकं जबरदस्तीने मांडलेलं आहे की बोलायची सोय. कर्तव्याला अतिशय महत्व आहे. आणि आपल्याला सांगून ठेवतो, ज्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये, शिक्षण संस्थेमध्ये, व्यापार संस्थेमध्ये, राजकारणामध्ये, ह्या ज्या संस्था आहेत ना मुख्य समाजाची धारणा करणाऱ्या, यामध्ये कर्तव्य जर लोटलं तर समाज बिघडला असं तुम्ही समजा. एक कुटुंब घ्या, नवरा आपलं कर्तव्य करीत नाही, बायको आपलं कर्तव्य करीत नाही, मुलं आपली कर्तव्य करीत नाही, नाही कुटुंबातली जी माणसं आहेत ती सुद्धा तू केलंस तर मी करणार, बरं का. असंच आहे ना, समजावं की कुटुंब बरोबर नाही. जसं आई असते कुटुंबामध्ये, पोरं कशी का वाजेणार, अजून म्हणतो आम्ही ती त्या प्रेमाच्या पोटी करते, पण बाकीचे काही प्रेमाच्या पोटी करीत नाही, ते कर्तव्य जाणीव होऊन करायला पाहिजे. हे यज्ञाचं तिसरं मर्म आहे. म्हणजे यज्ञ जर नसेल तर तो समाज बरोबर नाही असं समजा, हे तिसरं महत्व आहे. या 3 गोष्टी आपण ध्यानात ठेवाव्या. म्हणजे भगवंतांनी त्याला जे स्वरूप दिलेलं आहे ते किती अध्यात्माच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. मागची ओवी काय झाली आपली, की म्हणाले जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र कुससी काही. अरे ज्याचा प्रपंच धड नाही तुला त्याचा परमार्थ काय करणार, कारण यातले गुण तिथे उपयोगी पडतात ना. समजा तुम्हाला परीक्षेला बसायचं आहे, तुम्ही मनापासून अभ्यास केल्याशिवाय जसं परीक्षेला नाही, तसं या यज्ञाचं कर्म बरोबर केल्याशिवाय तुम्हाला जीवन ठीक जगता येणारच नाही. मग आता पुढे त्यांनी निम्नाळे यज्ञ सांगितले. श्रेयान काय म्हणले, द्रव्य यज्ञ आहे. मग दुसरा आणखी तुमचा धर्म यज्ञ आहे, गीतेला एक असं स्वरूप दिलं. तुमचा राजकारणी यज्ञ आहे, म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात तिथे तुम्हाला कर्तव्य करायचं आहे, त्या सगळ्यामध्ये ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे हे तुम्ही सांगितलं. आता बघा पुढे म्हणताय, परी तेने विस्तारे काय करावे, हेच कर्मसिद्ध जाणावे, येतुलेने कर्मबंध स्वभावे पावे जना. की कशाला म्हणलं मी सांगू सगळं हे, ते लक्षात ठेव की तुला जर कर्माचा बंध नको असेल तर तुला यज्ञच करायला पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. मी आपल्याला सांगितलं कर्म तर करावंच लागणार आहे, मग ते उत्तमात उत्तम का करू नये, असं तरी करून दाखवावं हे का, याचा परमार्थाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जर ती सवय लागली की जे करायचं ते उत्तम करावं तरच भगवंताचं स्मरण तू मनापासून घे, नाही तर नाही करायचं. आणि कर्माची कर्म कशी आहे, जसं ते तेंबे तळे सारखे म्हणतात ना, तसं कर्म किती लहान असू दे ते जर करीत राहिलं तर कर्माचा डोंगर चढतो हे लक्षात ठेवा. जसं बर्फ थोडं थोडं पडत गेलं तर बर्फाचा डोंगर होईल, तसं कर्माचं आहे, किती थोडं असे ना. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. आमच्याकडे एक पंडितजी होते, बरं का, हिंदी माणूस. त्यांना द्वारका मठाच्या शंकराचार्यांनी सर्वतंत्र स्वतंत्र ही पदवी दिलेली होती. असा विद्वान माणूस. तेव्हा कल्पना येईल का, गीतेवरती आणि ब्रह्मसूत्रावर 5 आचार्यांची भाष्य आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य, असे एक एक मोठे मोठे लोक. पंडितजींना सगळे पाठ. हे आहे काय, हे एक भाषे आम्हाला पाठ नाही, आम्हाला भाषांतर नोट्स काढावे लागतात. तर मी म्हटलं पंडितजी आप ये कैसा याद है, हे तुम्हाला कसं लक्षात राहतं, साधी गोष्ट आहे म्हणाले. हा क्या बात है, ये बात है की लहानपणी म्हणाले माझी स्मृती वाढवण्याकरता माझ्या वडिलांनी मला रोज एक महाभारताचा श्लोक पाठ म्हणायचा, एक पेढा म्हणायचा संध्याकाळी. श्लोकाची किंमत 1 पेढा, संध्याकाळी पेढा पाहिजे असेल तर 1 श्लोक पाठ असे म्हणाले. मी 1 श्लोक काय मला ते पाठ व्हायची सवय लागल्यावर मी एकदा वाचलं की मला पाठ होऊ लागलं. असे किती ग्रंथ मला पाठ आहेत म्हणाले.
म्हणजे जर एवढं कर्म केलं तर काय त्या राशी कर्माच्या पुढचं हे ध्यानात ठेवा. म्हणून ही कर्मभूमी आहे, या कर्माशिवाय इथे यश नाही, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि हेच वाक्य महाराज बोलले, आपला रिकामा वेळ जर आपण नामात घातला तर नामाच्या राशी पडतील असं बोललेले आहे. आणि अनुभव घेण्यासारखं आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणले, कर्मभूमीच्या का जन्माला येतोयस आणि कर्म नको म्हणतोय, हे वेळ कोण आहे? याच म्हणून समर्थाने दासबोधामध्ये समर्थांना कोण आवडत नाही असं तुम्ही विचार कर. मूर्ख माणूस चालतो त्याला, खरं बरं का? कारण त्याला इलाज नाही, तो मूर्खच असतो, अज्ञानी असतो. पण कोण आवडत नाही? आळशी मनुष्य आवडत नाही त्याला. आळशानं जेवढं माणसाचं नुकसान केलं तेवढं नाही. मी आपल्याला असं विचारतो, जगामध्ये युद्ध झाल्यानंतर किती उद्धाप आलं होते आपल्याला माहिती आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानची काय अवस्था होती, जर्मनीची काय अवस्था होती, वेस्ट जर्मनीची. आता एक झाली सोडून द्या. आणि या 25-30 वर्षामध्ये जपान आणि वेस्ट जर्मनी काय पुढे आले, केवढे पुढे आल्याची कल्पना आहे का? याचं कारण काय? कर्म केलं, आळस नाही. किंबहुना आता तुम्ही पेपरमध्ये वाचताना अमेरिकेचं जपानचं वादावादी चालली आहे. कारण ज्या जपानला अमेरिकेने जिंकलं त्यांना आर्थिकदृष्ट्या जपानने अमेरिकेला जिंकलं. म्हणजे जपानच्या गाड्या अमेरिकन लोक वापरतात. कारण यांची कमाल अशी असेल, कोणती गोष्ट त्यांनी केलेली थोडक्यामध्ये थोडी करून पुन्हा तिकडे पाठवायची. किती असेल मेड इन जपान. कर्माचं महत्व आहे. आणि लोकमान्यांना आपली अवस्था पाहून ते दुःख झालं ते हे की आपण ज्या भूमीमध्ये संन्यासी जेवढं कर्म करून गेले तेवढं कर्मयोगी सुद्धा करीत नाही. याचं उत्तम उदाहरण शंकराचार्य, ज्यांचे ग्रंथ वाचायलाच पुढे 10 वर्ष लागतील, त्या माणसाने त्या काळामध्ये हिमाचल प्रवास केला, एवढे ग्रंथ लिहिले आणि सांगितलं काय? संन्यास घ्या म्हणून, कर्मयोग आचरणाचा आणि संन्यास घ्या म्हणून. त्या देशामध्ये आळस इतका प्रभाव आहे की बोलायची सोय. बरं, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा रे, कर्माला तू सोडू नकोस. बरं, कारण मला त्याशिवाय माझी वासना नाशी होणं शक्य नाही. कर्माला प्रेरणा देणारी जी वासना आहे ती वासना सोडल्याशिवाय परमार्थ नाही. तर त्याला कर्म करायलाच लागेल या काय. म्हणून त्याचा अकर्म काय? यज्ञ कोणचे? श्रेया द्रव्यमर्या ज्ञान यज्ञ परत. बरं, मग म्हणतायत अर्जुना, वेद जयाचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूल, जया नभाळीचे फळ स्वर्ग. आता काय असतं, तुम्हाला ते गीतेची भाषा जरा जुनी वाटेल. काय असतं बघा, आपल्याजवळ जर पैसा असला ना, आपण पैसा देतो. तुम्हाला पुष्कळांना अनुभव असा असेल की तुम्ही तुमच्या जावयाला मदत केली, बरं का, आणि पैसा पुष्कळ पडलेला आहे, 1-2 मुली आहेत, त्या 2 मुलींना देऊन सुद्धा आपल्याला पुष्कळ आहे, कोणी दिली, बरं का. आणि इतके दिले किंवा परत करायच्या मुलीवर किंवा तुम्हाला सवड होईल तेव्हा द्या. त्याला सवड होतच नाही कधी, हेही द्या ठेवा, बरं का. आता मला आले तुला एवढे पैसे दिले त्याला परत दे, तो काय म्हणतो, दिले की काय झालं, आईने त्याच एवढं. हा जगाचा स्वभाव. म्हणजे तुम्ही यज्ञ करून तुम्हाला गरीबाला द्यायच्या ऐवजी जावायला देऊन त्याचं फळ काही नाही. म्हणून त्याच्यापेक्षा दुसरा यज्ञ श्रेष्ठ, ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञाची गंमत अशी आहे, आपल्याकडे समजा तुमची परिस्थिती बरी आहे आणि एक गरीब मुलगा आहे, तुम्ही त्याला आणला आणि घरी ठेवला, शिकवला, किंवा त्याची फी दिली, आपलं दिले, तंबं दिलं, बरं का. तो मोठा झाल्यानंतर ते ज्ञान परत करण्याचा प्रश्नच नाही, पण जाणीव ठेवतो किंवा यांनी मला अन्नाला लावला, यांनी मला ज्ञान दिलं. याच्याही पलीकडे सद्गुरू जेव्हा तुमच्यावर कृपा करतो आणि तुमच्या जीवनाचं मर्म तुम्हाला दाखवतो, त्यावेळेला तो इतकी दीनता येते की मी काय यांना परत देऊ. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, या गुरुने माझ्यावर एवढे उपकार केले आहेत की त्याची स्तुती म्हणजे काय, काही न बोलणे, मौन धरणं ही त्याची स्तुती आहे. काय म्हणून मी स्तुती करू? ज्या आपलेपणानं, ज्या करुण बुद्धीनं त्यांनी मला ज्ञान दिलं त्याची काही सीमा आहे. म्हणून आपल्याकडे निदान महाराष्ट्रामध्ये तरी ही जी कीर्तन संस्था आहे ना, प्रवचन करणारे किंवा कीर्तन संस्था, हा खरा जर निस्वार्थी असेल ना, त्याचे सुद्धा जगावर उपकार.
वारकरी पंथामध्ये ते आहे की अगदी अडाणी माणसाला सुद्धा खरा परमार्थ काय आहे त्या लोकांनी सांगून ठेवलं. त्याचं ज्ञानेश्वर महाराजांना काय जरूर होती यायची मला सांगा. आणि तुम्हाला गमत वाटेल, एवढे मोठे संत झाले. नामदेव झाले, ज्ञानेश्वर महाराज होते, नंतर नाथ होते, समर्थ होते, तुकाराम होते. यापैकी ज्ञानदेव तुकाराम, बाकीच्यांचं काय हो? अरे अधिकार सगळ्यांचे एकच ना, मग बाकीच्यांना का नाही? तर अगदी अडाण्यातल्या अडाणी माणसाला आणि विद्वानातल्या विद्वान माणसाला ज्ञानदान केलं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम केलं. ते आचार्य आपल्याशी म्हणाले बरोबर आहे की ज्या मराठी भाषेमध्ये तुकाराम बुवांच्या अभंगाची एक ओळ पाठ नाही असा मनुष्यच नाही. काय असेल मला सांगा. हे कुठे काय वर्तमानपत्र छापायला ते गेले होते नाही का? एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? आणि ते काही नाही तरी तुका म्हणे आयशा नरा माझून बोलावाच पाहिजे एवढं तरी पाठ आहे की नाही साऱ्या लोकांना. कसं असेल मला सांगा. गाठ पडली ठका ठका त्याचे वर मग बोले तुका. कसं असेल हे ते ज्ञान यज्ञ आहे. म्हणून म्हणाले की बाकीच्या यज्ञाची गमत असे पुण्यकर्म होऊन स्वर्गाला जा, त्या लोकांची कल्पना. हे काय आहे सांगतो थोडक्यात. काय असतं, आज मुंबईत तुम्ही या, मुंबईला तुम्ही अलीकडे जर काही यायला गेला असाल ना, मलबार हिलच्या बाजूला तिथे झोपडपट्टी आली आहे बरं का. एकीकडे मोठ्या मोठ्या हवेलीमध्ये राहणारे लोक, 60-70 लाख रुपयाचे ब्लॉक्स असतात त्याच्यामध्ये राहणारे लोक, आणि पुढे खाली झोपडपट्टीत राहणारे लोक. एकाच शहरामध्ये या दोन पातळ्या आपल्याला दिसतात ना. तसं तिने मेल्यानंतर जे जीव जातात त्यांच्या जागा एकच, पण एक पातळी वरची आणि एक पातळी खालची अशी असते. अति व्यसनी, दुष्टबुद्धीचा, तमोगुणी त्यांच्या भाषेत असा जो मनुष्य असेल तर मेल्यानंतर त्यांच्या आसपासच असतो, पण तो वर असतो हा तिथल्या तिथे असतो. जो चांगला सत्वगुणी आहे, भजनकाचा भक्त आहे, तो वरच्या लेवलला असतो बरं का. म्हणजे मेल्यानंतर आपल्या कर्माचं जे फळ आपल्याला मिळणार ते या जन्मामध्ये आपण जो यज्ञ केला या अर्थाने त्याचं मिळणार. पैशाच्या मागे लागलो तसं होणार, व्यसनाच्या मागे लागलो तसं होणार हो ना. मग ज्ञानयज्ञाचं काय तर म्हणले ते द्रव्यादी याग की होती परी ज्ञानयज्ञाची सई न पावती जैसी तारा तेज संपत्ती हे न करा पाशी. तारे पुष्कळ आहेत आणि एक सूर्य आहे, तर त्या ताऱ्यांच्या तेजाला काही महत्व राहत नाही सूर्यापुढे. तसं ज्ञानयज्ञ जो करतो त्याचं श्रेष्ठत्व बाकीचं नाही. आता कसं, मी वैद्य पाहिला बरं का, त्या कादंबरीच वाटेल, माझ्या हयातीत पाहिला म्हणजे फार जुना नाही, 60 वर्षापूर्वीचा बरं का. त्याच्याकडे एक पेटी ठेवलेली असेल. आपली मोगलाईची गोष्ट आहे, एक सहज आठवून सांगतो आपल्याला. आमचे ओळखीचे ग्रस्त इथे मुंबईला बदली झाली त्यांची सचिवालयामध्ये, ते ट्रान्सफर झाले ना इकडचे तिकडे तिकडचे इकडे आले. आणि नंतर ते टायपिस्ट होते, भेटले एकदा. म्हणजे काय वापस काय चाललेलं आहे, अरे काय नोकरी म्हणाले. अरे काय झालं मग सचिवालयात नोकरी, वरची आमदानी काहीच नाही म्हणाले. वरची आमदानी म्हणजे समजलं आपल्याला, उर्दू शब्द आहे काही काय नोकरी म्हणाले. सांगण्याचा हेतू काय, हा एक प्रकार. दुसरा त्या वैद्याचं सांगतो, त्याच्याकडे एक पेटी ठेवलेली आहे. त्या तो वैद्यकीय एका सत्पुरुषाकडे शिकला. आश्चर्याची गोष्ट आहे, त्यांना येत होती वैद्यकीय पूर्वाश्रमीचे ते वैद्य, त्यांनी यांना शिकवलं. एका अटीवर शिकवतो म्हणाले की मागायचं नाही. बरं हे फार मोठं आहे, मागायचं नाही, देईल ते. तेव्हा मी म्हटलं बुवा तुमचं चालतं कसं, तर म्हणले माझा त्या काळामध्ये 300-350 रुपये माझा खर्च आहे. घरी 4 माणसं आहेत, हे आहे पुन्हा औषधांचा खर्च. तर ते काय व्हायचं, कोणी आला टांगेवाला आला, आता टांगेवाला घेऊन काय देणार, हे गाणं टाकायचं तू त्या पेटीमध्ये. तेव्हा म्हणलं मग होतं कसं काय, तर म्हणलं असं होतं की म्हणला 10 एक गाणं टाकणारे आले तर एकच नवा वाचा येतो की 10 रुपये टाकून जातो, मला कमी पडत नाही म्हणाले. बरं हे ऐकून सोडून द्या, तसं करायचं नाही. या मुंबईला तर शक्यच नाही बरं का. म्हणजे तुम्ही असं करणार तर तुमची टोपी हरवून देतील लोक, ते नाही. पण कसं आहे बघा,
नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा यज्ञ, विद्येचा यज्ञ, आपल्या कलेचा यज्ञ, की अरे घ्या, तुम्ही घ्या, किती घ्याल. आणि असं जो द्यायला निघाला ना, त्याच्या विद्येला आणि कलेला अंत राहत नाही. किती घ्याल तुम्ही घेऊन, नाही का. नाही तर असं म्हणतात बुवा की पैलवान असतात ना, तर ते आपल्या शागिर्दाला शिकवताना एक पेच त्याला शिकवित नाही, आणि तो जो उलटला तर त्या पेचाने त्याचा पराभव करतो असं म्हणतात. असं यांच्याजवळ नसतं. काय घेऊन तो घेणार आहे. किंबहुना एक संस्कृत सुभाषित आहे, त्यामध्ये म्हणलेलं आहे की बाकीचे धन जे असतं ते धन खर्च केलं तर संपतं, पण विद्याधन असं आहे, व्यये कृते वर्धत एव नित्यम. तुम्ही त्याचा व्यय केला म्हणजे वाढतच जातं, असं हे धन आहे म्हणतात. बरं का. म्हणून विद्याधन सर्व धन प्रधान, तर त्याच्याऐवजी भगवंताच्या प्रेमाचा वाटायला बसलेला हा सत्पुरुष, तो कितीही तुम्ही घ्याल त्याच्याकडून, अनंत असल्यामुळे त्याचं तर कमी होत नाही, पण तुमचं कल्याण होऊन जातं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की जसा सूर्य त्याचं तेज, त्याच्या पुढे 1000 तारे असले तरी तेज पडत नाही, त्याचप्रमाणे बाकीचे यज्ञ आहेत ते क्षुद्र आहेत, ज्ञानयज्ञ हा सगळ्या श्रेष्ठ. मग पै जई धावते या कर्माची गाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेली या धनी साधनाची. हा ज्ञानयज्ञ कोणचा. आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते नव्हे. हा, ज्ञानाचं कार्य काय. हा थोडासा तत्वज्ञानाचा विषय. अज्ञान नाहीसं करणं हे ज्ञानाचं कार्य. या ज्ञानाचं कार्य काय आहे. आपण ज्याला भौतिक ज्ञान म्हणतो, सायंटिफिक नॉलेज असं म्हणा. अज्ञान नाहीसं होत नाही, अज्ञानाचा अनंतपणा माणसाला कळतो. तुम्ही म्हणाले काय चक्र आहे व असं आहे बघा. एक दोन गोष्टी सांग. सॉक्रेटिस बोल, तिथे एक मंदिर आहे, सूर्य मंदिर. आता नसला, ग्रीस मंदिर होत आहे. एक सूर्य मंदिर होत. तिथे एक बाई असते, तिच्या अंगात येत असते. जसं ते गोळ्यात फुलांचं हे लावतात ना, कौल लावतात, तसा अंगात येत असते. आणि लोक तिला प्रश्न विचारले. तेव्हा एक गृहस्थ गेला आणि म्हणाला की बाबा ग्रीस मधला सगळ्यात शहाणा कोण आहे. बरं, प्रश्न तरी बघा, ग्रीस मधला सगळ्यात शहाणा कोण आहे. त्या बाईने कळून दिला की सॉक्रेटिस सगळ्यात शहाणा आहे. तो आला आणि म्हणाला सॉक्रेटिस अथेन्सला आला आणि म्हणाला ते डेल्फाय म्हणून गाव होतं, तिथे होता ते बाई होती. आणि तिथे देवाचा कौल आलेला आहे की तू सर्वात शहाणा आहेस, ज्ञानी आहेस. तो क्षणभर थांबला आणि म्हणाला बरोबर आहे. ऐकण्यासारखं आहे. आता मी ज्ञानी असं कसं म्हणेल. बरोबर आहे म्हणाला. काय इंग्लिश मध्ये सांगतो आधी. अदर पीपल डू नॉट नो दॅट दे डू नॉट नो. I know that I do not know. Therefore I am the wisest man of this. इतरांना आपल्याला कळत नाही हे कळत नाही, मला कळत नाही हे मला कळतं, म्हणून मी सर्वांचा शहाणा मनुष्य. हे सॉक्रेटिसने उत्तर दिलं. हा व्यवहाराच्या ज्ञानाचा परिणाम आहे. जसं आईन्स्टाईन म्हणाला, तो एकदा याला गेला होता अमेरिकेला, जर्मनीत असताना गेला होता वॉरच्या आधी. तेव्हा त्याचा भयंकर मान झाला. तेव्हा तो म्हणाला मी एवढं काय केलं म्हणून हे लोक मला मान देत आहेत. तेव्हा तोच पुढे म्हणाला की जगामध्ये किती अज्ञान भरलेलं आहे याची जाणीव मला झाली आहे, म्हणून लोक मान देतात. हा या ज्ञानाचा परिणाम आहे. अज्ञान नाहीच होत नाही, ते ज्ञान नव्हे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं, ते ज्ञान खरं ज्ञान ज्याने अज्ञान सोड नाहीच होऊन जात. किंबहुना त्यांचा एक पुढे मागे दृष्टांत आहे की सूर्याने जर अंधकार शोधायचा प्रयत्न केला तर त्याला जशी जन्मभर त्याची गाठ करायची नाही, तसं भगवंताचं ज्ञान ज्याला झालंय त्याला अज्ञान पाहू म्हणलं तरी त्याला पाहता येणार ते सूर्याचं. म्हणून ज्ञान यज्ञाचं श्रेष्ठत्व आहे. बरोबर. आणि हा दृष्टांत नैष्कर्म्य बोधाची खाणी. नैष्कर्म्य याचा अर्थ असा, कर्म करून सुद्धा फलाची आशा झाला नाही त्याला नैष्कर्म्य. तेव्हा खरं खरं निष्काम कर्म करणार असेल तर साधूच असेल, बाकी नाही. आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं कल्याण व्हावं, त्यांचं दुःख नाहीसं व्हावं, याच्या पलीकडे त्याला अपेक्षा. काय सांगावं आपल्याला. ठीक आहे. काय
महाराजांचं एक वाक्य अतिशय अप्रतिम आहे. व्यवहार दृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे. ऐकून ठेवा, हा सत्पुरुष काय म्हणतोय, मी पूर्णच आहे. याचा अर्थ असा माझा अपूर्णता नाही, पण एकच आहे, ती व्यवहार दृष्ट्या आहे. मला म्हणजे दुसऱ्याचं दुःख सहन होत नाही, ही अपूर्णता. हे ज्ञानाचं लक्षण आहे. बरं, किंबहुना मनुष्य ज्ञानी झाल्यानंतर, आत्मज्ञान झाल्यानंतर त्याची मानवता एक प्रकारे संपते, तो अतिमानव बनतो. बरं, तो अतिमानव बनतो, पण एक माणूसपणाचा गुण त्याच्या ठिकाणी राहतो, आणि ती म्हणजे करुणा. करुणा त्याशिवाय नाही. बरं, मी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची उभी सांगितली ना, काय खुबी आहे सांगण्याची. अमृतानुभवामध्ये पहिलं प्रकरण झालं शिवशक्ती, आणि गुरुला वंदन आलं. आणि काही म्हणा 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या आचार्योपासन, आचार्याची पूजा म्हणजे गुरुची पूजा, यावरती 125 ओव्या लिहून केले. एकदम भान आलं, अहो काय एक पद आणि एवढं मी बोलून केलं. तर असं झालं, म्हणाले हिरवं रान आहे, गवताचं रान आहे, आणि एक गुरु चाललं, चरत चाललं, तो कुठपर्यंत गेलं त्याला भान राहत नाही, तसं माझं झालं म्हणाले. तर कारण काय, तर म्हणजे हा गुरु कसा आहे, उपाय म्हणून वसंतू, ते पुढच्या ओळीत तेच आहे. साधकाची धनी भुकेली या धनी साधकाची. जो साधक आहे ना, त्याला ज्याची भूक लागलेली असते, असा हा सत्पुरुष, असा हा ज्ञानी आहे साधनाला. तर म्हणजे एक भगवंताच्या प्राप्तीची जी साधना आहे त्याचे जंगल आहे. उपाय म्हणजे भगवंताच्या प्राप्तीची साधना. वन आहे, ते अरण्य आहे, किती प्रचंड आहे. त्याला वसंत रूप असणारा हा गुरु. म्हणजे जर गुरुची कृपा नसेल तर साधना व्यर्थ आहे. असा उपाय वन वसंत. आज्ञेचा आहे व तंतू. आहे म्हणजे मंगलसूत्र. आहे व तंतू म्हणजे मंगलसूत्र. आहे म्हणजे म्हणतो ना सवाटणे पण गेली. आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या. ज्ञा म्हणजे जाणणे. आ म्हणजे सर्व बाजूने. तेव्हा जे जाणलं असताना काही जाणणं उरतच नाही, ज्ञान पूर्ण होतं ती आज्ञा. तर आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या जी आहे, तिचं मंगलसूत्र आहे माझा गुरु. ती नसेल माझा गुरु तर तिला सौभाग्य नाही. हा काही विषय नव्हे आता, त्यामुळे काय म्हणायचं त्यांना ते इतकं सांगता येणार नाही. आज विषय आपला वेळ नाही. आणि ब्रह्मविद्याचं सौभाग्य आहे म्हणजे गुरु नाही तर ब्रह्मविद्या नाही. पुढे म्हणाले ते मला सांगायचे अमूर्ताची. हा देहात दिसतो, पण हा काही देहधारी नव्हे, हा परमात्मा स्वरूपच आहे. अमूर्ताची परिपूर्ती कारुण्याचा, करुणामय, पूर्ण करुणामय. आणि याचा अर्थ असा की ब्रह्मज्ञान जरी झालं, सर्व मानवतेला ओलांडून गेला, तरी अज्ञानी जीवाबद्दलची करुणा त्याच्या ठिकाणी असते, त्यांनी करू दे. कारुण्य म्हणून म्हणाले नैष्कर्म्य बोधाची खाणी असून सुद्धा ज्याला फलाची अपेक्षा नाही, तरी पण अज्ञानी लोकांबद्दल ज्याला सैन पडत नाही, असा हा ज्ञान भुकेलिया. आणि तो ज्ञानेज्ञ म्हणजे जो साधक असतो त्याला ते भुकेल्याला अन्न मिळाल्यासारखं आहे. म्हणून सत्पुरुषाची जी जगात चहा आहे ती या करता तुम्हा मला नसेल, पण सामान्य माणसाचं जाऊ द्या, साधकाचा मात्र तो भेटला की असं वाटतं जन्माचं सार्थक झालं. हे म्हणाले जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची तिची गेली, जेणे इंद्रिय विसरली विषय संग. अरे बाबा, हा ज्ञानयज्ञ असा आहे की म्हणले प्रवृत्ती पांगुळ जाहली. पांगळा मनुष्य माहिती आहे, त्याला चालता येत नाही, त्याला पांगुळ म्हणतो आपण. हे काय झालं, कसं असतं बघा, जीवनातला विरोध दाखवतोय मी आपल्याला. लोकमान्याने गीता रहस्य लिहिलं आणि असं सिद्ध केलं, अहो परमात्मा स्वतः महाज्ञानी असून जन्मभर कर्म करतो, मग साधने करायलाच पाहिजे. हा पक्ष बरं का. कर्मयोगो विशिष्यते तयोस्तु कर्म संन्यासा कर्मयोगो विशिष्य, हा विषय मांडला.
त्याला काय झालं, एक एम.ए. झालेला गृहस्थ आला आणि म्हणाला मी लग्न करू का नको. बरं काय प्रश्न विचारला, आधीच जा लग्न कर म्हणायचं. बरं का, जा आधी लग्न कर. आता गेल्यावर म्हणाले की हे स्वराज्य मिळवण्याकरता मी धडपड करतोय, शेवटी विषयच भोगायचा आहे का. त्यांनी म्हणाले काय करायचं. म्हणजे एक प्रकारचे निराशेचे उद्गार आहे की ज्यांच्याकरता मी हे स्वराज्य पाहिजे म्हणून म्हणतोय ते लोक जर ते मिळाल्यानंतर विषय भोगणार असतील तर ते स्वराज्य काय काम आहे. आणि त्यांची वाणी खरी झालेली आहे आज आपल्याला दिसते. तस सत्पुरुषाचं होत असेल कदाचित, पण जो खरा साधक आहे त्याला तो सत्पुरुष केव्हा भेटण्याची तहान लागते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की भुकेल्या धनी साधनाची प्रवृत्ती पांगुळ झाली, काही नाईलाज म्हणून करतो, करायलाच पाहिजे. तर्काची तिथी गेली, वाया उगी डोकं चालवणार नाही. परमार्थाच्या बाबतीत बरं का, एकदा ठरलं की ठरलं, तर्क अवश्य आहे, निर्णय होईपर्यंत. निर्णय झाल्यानंतर नो मात्र चिकित्सा नाही. महाराज फार छान म्हणायचे, एक डॉक्टर आला, रोगी आजारी होता, चाललंय आपलं चिकित्सा चालली आहे, डायग्नोसिस नाही, रोग काय झालाय नाही. थांबा म्हणला मी पाहतो. अरे तू मरायला लागलाय ना आणि तुझी चिकित्सा अजून चालली आहे. तसंच तर्काची स्थिती होते. आयुष्य संपत आलं तरी त्या विचारच करीत राहतो, हे करू का ते करू, ते करू का ते करू. म्हणून तर्काचं बंद, इथे संपला तर्क. एकदा ठरलं की ठरलं. अहो त्या लोकांचा तर आदेश असा आहे, एक निरूपण बस आहे, ते असं पाहिजे की काय करावं हे समजलं पाहिजे, नाही तर 100 करून उपयोग नाही. आपलं तसंच आहे. मग जेणे इंद्रिय विषय विसरली विषय सांगा. पुढे म्हणाले मनाचे मन पण गेले, जेथ बोलाचे बोलगे पण ठेले, ज्या माझी सापडले ज्ञेय दिसे. मनाचे मन पण गेले. असं आहे, आपल्याला त्रास काय देत आहे, मनच त्रास देत आहे ना. तर मनाचं मन पण गेलं म्हणजे 2 गोष्टी होतात. मन समाप्त झालं, मन थांबलं, किंवा मनाचं उन्मन. एक मनाला दिव्य स्वरूप तरी दिलं, नाही तर मन मनपणाने नाही सोडून गेलं. बरं, त्याला ते झेन लोक नो माइंड म्हणतात. तो माइंड अमनच, अमनस्क योगच आहे आपल्याकडे. या याच्यामध्ये कुंडलिनी योगामध्ये अमनस्क योग म्हणतात. मन मनपणाने राहतच नाही अशी स्थिती होते त्याची. म्हणून मनाचे मनपणे गेले, बोलाचे बोलके पण गेले. त्याचा अर्थ असा आहे की आपली भाषा जी आहे सगळी व्यवहार करताय, दृश्या करताय, ती अदृश्या करता नाही. तेथे ती जाऊ शकत नाही. म्हणून मनाचं बोलणं थांबून गेलं. जया माझी सापडले ज्ञेय दिसे, जेथ वैराग्याचा पांग फिटे, विवेकाची सोस फुटे, जे धन पाहता सहज भेटे आपण ते. स्वतः स्वतःला भेटतो आणि सगळ्या वेदांताचा जो मर्म असेल तर शेवटी स्वतःला शोधणं हाच आहे. आता वैराग्याचा पांग फिटतो म्हणजे वैराग्य म्हणतात हे त्याला समजतं. इतकं सगळे आत्मज्ञान झाल्यानंतर विवेक असा वेगळा राहत नाही. हा यज्ञाचा विषय संपला. तर याच्यातून जे निर्माण व्हायला पाहिजे ज्ञान जिज्ञासा, ती जिज्ञासा कशी होते हा विषय जिथं काय. आणि तो श्लोक असा आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश्यन्ति ते ज्ञान ज्ञानिनः तत्वदर्शिनः. एक क्षणभर आपण राहूया. हे ज्ञान कोणाजवळ असतं? सत्पुरुषाजवळ असतं, विद्वानाजवळ नाही, प्रवचनकाराजवळ नाही. ज्ञान कसं पाहिजे? रोमारोमात भिनलेलं पाहिजे. आत्मशक्ती आहे ती अशी वेगळेपणाने पाहता येणार नाही. आपण हे ध्यानात ठेवा बरं. ज्या देशामध्ये, माझा एक प्रश्न आहे आपल्याला, मी सांगितलेला आहे मागे, तुमच्यापैकी जे जिज्ञासू लोक असतील म्हणजे त्यांना झोप येत नाही ते बरं आता काय केलं म्हणजे विषयच असलाय सुद्धा आपल्याला की नाही. मी जर उद्या राजकारण काढलं नसेल तर आता बजेट येणार आहे ना, काय आहे बरं गडबड आहे नाही का. आपण लांब कान लांब करून ऐकू सगळे, हे निराळ आहे म्हणून जरा काय आहे याच्यामध्ये. हे ज्ञान कसं आहे? हे ज्ञान सर्वांगीण आहे, इंटिग्रल नॉलेज म्हणतात. हे खंडित ज्ञान नाही, हे सर्वांगीण नॉलेज आहे.
माझ्या मेंदूच्या पलीकडचं ज्ञान आहे, मेंदूला झेपणार आहे, म्हणून झोप येते माणसाला. त्याचा दोष नसतो तर काय करणार? कारण संबंध धारणा लागते ना तर ते राहील, नाही तर नाही राहणार नाही. या सगळ्याचा हेतू काय आहे की ते ज्ञान देणारा जो आहे तो विद्वान नाही, तो कलावंत नाही, तो किती म्हातारा किंवा हुशार व्यवहार चतुर नाही. मग तो कोण आहे? ते ज्ञान स्वरूपच जो झालाय तो आहे आणि तो सत्पुरुष. म्हणून हे ज्ञान मिळेल तर सत्पुरुषाजवळच मिळेल याचं नाही, हे गीता सांगते. तद्विधी ते ज्ञान प्रणिपातेन, नमस्कार करून, परिप्रश्नेन, जिज्ञासेने त्याच्याशी संवाद करून, सेवया त्याची सेवा करून ते ज्ञान तुला ते उपदेश देते. बरं, तोपर्यंत नाही. काय झालं? इतिहास मी मग सांगत होतो तो असा, ज्या देशामध्ये एवढे मोठे ज्ञानी पुरुष झाले त्या देशामध्ये आपल्या परमार्थाबद्दल इतके गैरसमज आहेत की बोलायची सोय नाही. किती गैरसमज नाही का? अलीकडे की नाही असा प्रश्न आहे, खरोखरच परमार्थाची वाढ झाली आहे का लोकांमध्ये ज्ञान जिज्ञासा झाली आहे? माझं मत असं आहे, परमार्थामध्ये वाढ नाही झालेली, परमार्थाबद्दल जिज्ञासा उत्पन्न झालेली. नुसतं कुतूहल, हे काय आहे याच्या पलीकडे नाही, त्याच्या पलीकडे कोण जातच नाही. बर, ते सुद्धा कसं होतंय, सगुणाकडे इतकं लक्ष चाललंय की तो माझ्या इच्छा तृप्त करील म्हणून मोठमोठ्या देवतांचं बंड वाढायला लागले. तुम्ही बघा, कुठे जर गणपतीचं देऊळ असले तर काय रामचे रांग लागते. आणि कशा करता? आपल्या मनातली सिद्धी व्हावी, इच्छा तृप्त व्हावी म्हणून, नाही का? सांगण्यात हेतू आपल्याला एवढाच आहे की हा जो परमार्थ आहे हा फक्त सत्पुरुषाजवळच आहे, विद्वानाजवळ नाही, कलावंताजवळ नाही, लेखकाजवळ तर नाहीच नाही. तो कसा मिळेल? भगवद्गीतेने 3-4 गोष्टी सांगतात. प्रणिपात म्हणजे खरा अर्थ आहे नमस्कार. नमस्कार म्हणजे लीन होऊन जाणे, अत्यंत नम्र होऊन जाणे, हे त्याचं आहे. उपनिषदामध्ये एक मंत्र आहे किंवा समिधा घेऊन त्या गुरुजवळ जा. ते समिधा म्हणजे पूजा साहित्य असा अर्थ आहे. पूजा साहित्य कशाला? अरे ते नम्र झाल्याशिवाय ते काय मिळणार नाही, या शंकाच नाही. म्हणून प्रणिपात. परिप्रश्न, त्याला जे विचारायचं ते कुतूहलाने विचारलं पाहिजे. काय विचारायचं हे आपल्याला माहिती पाहिजे, माझी अडचण बरोबर मला कळली पाहिजे, म्हणून परिप्रश्न. सेवया त्याची सेवा करून, हे सांगणं कठीणच आहे हो. सेवा करून काय? मग त्या सेवेने, परिप्रश्नानं आणि प्रणिपातानं तो प्रसन्न झाला म्हणजे मग उपदेश ते ज्ञान, ते ज्ञान तो देतो. सत्पुरुषाशिवाय ज्ञान नाही. सत्पुरुष केव्हा भेटतो? कोण? मी सांगितलं, ज्याला आत्मज्ञान आहे तो सत्पुरुष. ते केव्हा भेटणार? वा, तुम्ही ऐकून ठेवा, पुण्य असल्याशिवाय सत्पुरुष भेटत नाही. भेटला तर त्याच्याजवळ निष्ठा राहत नाही, कारण आपल्याला पाहिजे तो देत नाही आणि जे त्याला द्यायचे ते आपल्याला नको आहे. अशा याच्यामध्ये जमायचं कसं हो, नाही का? पण फार कठीण आहे. लोकसंग्रह करताना त्या सत्पुरुषाला फार अडचण पडते की तुमचं ते भगवान राहू दे, माझी इच्छा तृप्त करा, ते सत्पुरुष आहे, नाही का? आपल्याकडे फार आहे आणि त्यामुळे बुवाबाजीची वाढ फार होते. आपल्याकडे एक महिना जिथे स्त्रियांचा संबंध नाही, म्हणजे वाईट चाली नाही, जिथे पैशाचा संबंध नाही, त्याबरोबर मी आणखी म्हणे जिथे लौकिकाचा संबंध नाही, असा तो सत्पुरुष कोरा स्वच्छ पाहिजे. आणि लोक बरोबर त्याला चक्करमध्ये आणतात, पैसा पैसा नाही करतो, नाही का? कसं असतं बघा. काय करावं या देशामध्ये? असं आहे. कसं झालं कोणाचं? तुम्ही ते इतिहासाचे विद्यार्थी असाल ना, आम्हाला सांगा की का असं झालंय. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, समर्थांचे दासबोध सारखा ग्रंथ, समर्थांची ओळी सांगतो आपल्याला. मागे सांगितलं, विषयी लोक श्रवणा येते. प्रवचन साधू करतोय, प्रापंचिक लोक येतात. विषयी लोक श्रवणा येते, ते बायकाकडेच पाहते आणि चोरटे लोक चोरून नेते पादरक्षा, चपला चोरून नेतात, नाही का?
हे त्यावेळेला नाही होतं. समाधानाशिवाय ते फील झाले, अरे बापरे काय आहे, नाही का? कोणाला परमार्थ पाहिजे? म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला जर पाहिजे असते तर पुढच्या रविवारी या. चांगल्या हेतूने म्हणतो, घरचं सगळं सोडून घ्यायचं, गाडीला गर्दी कोण, ऐकायला काय ऐकायचं, की सगळं सोडून भगवंताचं स्मरण करा. घरी बसून करायचे, मी तिथे द्यायचं, पुण्याची गोष्ट आहे. एक तो भेटला पाहिजे आणि दुसरं त्याच्यावर निष्ठा बसली पाहिजे. आणि ते असे वस्तात असतात आपल्यातूनच पलीकडे गेलेले. त्यामुळे माणूस स्वभाव बरोबर माहिती असतो त्यांना, तर ते निष्ठा टिकण्याकरता हजार त्यांची ढोकं करतात आणि त्यातून जर टिकला तर मग खरा. म्हणा महाराजांचे शिष्य होते आनंद सागर, दोन प्रधान शिष्य, ब्रह्मानंद आणि आनंद सागर. ते आनंद सागर कुणी त्यांच्याकडे अनुग्रह मागायला गेला, शिष्य होतो, तुझी बायको मरेल, बाई तुझा नवरा मरेल, शेताला आग लागेल, तुझा मुलगा नाहीसा होईल, आहे पाहिजे का म्हणाले. बाकीचे कोण येतात, 3-4 निघाले, उद्या म्हणाले काय व्हायचं त्या. मग गुरु युगा बसला, काय करतो नाही का, असं ते. म्हणून त्यांनी त्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या अतिशय महत्वाच्या. प्रणिपात, साष्टांग नमस्कार याचा अर्थ प्रणिपात म्हणजे लीनता, हा त्याचा. आणि परमार्थात जर लीनता नसेल तर परमार्थ खोटा आहे, ध्यानात ठेवा. त्या लीनतेचं प्रगट स्वरूप काय येईल सोडून द्या, पण मी शून्य आहे ही जाणीव झाल्याशिवाय परमार्थ नाही. आज ज्ञानेश्वर महाराजांची एक एक ओळी अशी आहे, काय सांगू आपल्याला. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेश. सर्व जीव ओळखून त्याची पूजा केली पाहिजे. भजने म्हणजे त्याचा आश्रय घेण्याचा आहे. भजावे सर्वस्वेशी. जो ज्ञानाचा पुरवठा त्या सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी भुमटा गोळ गोळ. असा दृष्टांत आहे. एक दार आहे. दार कशा करता असतं, आतून बाहेर यायला किंवा आत जायला. इथे आत जायचा दृष्टांत घेतला. तर म्हणलं एक घर आहे, त्याच्यामध्ये हा साठा आहे. पुरवठा म्हणजे साठा, ज्ञानाचा साठा आहे. त्या ज्ञानाच्या साठापर्यंत जायचं असेल तर उमरा ओलांडावा लागतो, आणि तो उमरा असेल तर सेवा आहे. उमरा ओलांडल्याशिवाय आज जसं जाता येत नाही, तसं सत्पुरुषाची सेवा झाल्याशिवाय त्याच्या ज्ञानापर्यंत जाता येत काय. आणि सेवा म्हणजे काय, अगदी साधी गोष्ट आहे. याचा तुम्ही गैरसमज करू नका बरं. आताच माझा विषय झाला की या परमार्थात भयंकर गोष्टी शिरल्या आहेत. तर सेवा याचा अर्थ एक ऐकलेली गोष्ट सांगतो मी. काही सत्पुरुष होते, त्यांचे 2 शिष्य, दोघेही सेवा करी. तेव्हा ते म्हणाले बघ दोघांनी सेवा करायची, आपण त्यांचं शरीर वाटून घेऊ बरं का. तर रात्री निघले म्हणजे पाय दाबायचे. त्या डावा पाय गोविंदाचा, उजवा पाय गोपाळाचा, बरं का. ते एकदा असं झालं की गोविंद आजारी पडला, डावा पाय त्याचा. तेव्हा गुरु म्हणाले आज गोविंद आजारी, गोपाळा दोन्ही पाय तूच दाब. त्यांनी त्यांचा उजवा पाय बरोबर दाबला, तो डावा पाय जोरात दाबायला लागला. अरे का, गोविंदाचा पाय आहे. अशी सेवा नाही करू. मुद्दा सांगण्याची गोष्ट आहे नाही का. एका सत्पुरुषाला गरम पाणी लागे, सारखं सर्दी बिळी असते, गरम पाणी लागे. तेव्हा एक शिष्य आला, गरीबाचा पोरगा, झालेली गोष्ट आहे. गरीबाचा पोरगा राहिला, त्याने त्याला ठेवला आपल्या जवळ. तेव्हा एकदा रात्री त्याने उबळ आली खोकल्याची आणि म्हणाले अरे जरा मला गरम पाणी दे. त्याने आणलं, असं ठेवलं की ते गरम पाणी अंगावर सांडलं. त्यांच्या खूप सेवा आहे म्हणाले. अशी सेवा करून चालेल. सेवा म्हणजे असं की केव्हा मला संधी मिळते ते. एक उदाहरण सांगतो आपल्याला, पुन्हा हे झालेलं. एक डॉक्टर कुर्दकोटी सारखा मनुष्य, एवढा महाविद्वान माणूस हा. तेव्हा महाराज हरव्याला होते आणि त्याने खोकला झाला होता. तेव्हा रात्री 12:30-1 वाजता हे बाहेर निघायचे खोलीच्या आत. महाराज एकदम ठसका लागला आणि उघड आली. तेव्हा हे गेले लगेच आतमध्ये. तर त्यांच्यावर पिकदाणी असे, अलीकडे पिकदाणी करायची नाही काय, ज्याच्यात ते पान बिन थुकायचं त्याला पिकदाणी. तेव्हा एकदम ती काही सापडे ना, तेव्हा उघड आली. त्यांनी तो ओंजळ पुढे केली आणि त्यात ती आली उघड आली. अरे म्हणजे काय करतोय. तर कुर्तकोटी म्हणाले
की काय भाग्यवान म्हणाले मी, की मला सुद्धा परीक्षा झाली माझी, की गुरुचं ते बेडगा हातात घेताना मला काय वाटतं, काय नाही मला बरं वाटतं. हे फार निराळी गोष्टी आहेत सगळ्या. आपल्याला की नाही आजकालच्या काळात हे सांगायचं म्हणजे कठीणच आहे. की असं आहे की जर प्रोफेसरला काही प्रश्न विचारायचा असेल, काय सर वेळ आहे का नाही तुम्हाला, असं जोराने बोलतो तुम्ही विद्यार्थी, काय सांगायचं कसली सेवा काय म्हणताय तुम्ही, नाही का. सगळे विचित्र मामला आहे सगळा. तेव्हा दारवंट हा फार मार्मिक शब्द आहे. आत ओमरा ओलांडल्याशिवाय आत जाता येणं शक्य नाही. तसं भगवंताची परमात्म्याने सत्पुरुषाची सेवा केल्याशिवाय, आणि सेवा म्हणजे कशी, त्याला जे आवडतं ते करणं, त्याच्या शरीराला सुख देणं, त्याच्या मनाप्रमाणे वागणं, ही खरी सेवा आहे. फार कठीण आहे हो. जे ज्याला पाहिजे ना त्याला ते करायला पाहिजे. थोडं मी गमतीनं म्हणतोय, तुम्ही कोणी रागावू नका. मद्रासी स्पिरिट पाहिजे. म्हणजे कसं, त्या ऑफिसरचं घरचं काम करेल, भाजी आणेल, बायकोची सेवा म्हणजे सांगितले करेल, सगळं करेल. मग वर गेला तर काय ओरडतात त्याच्या नावाने तो, कारण तो ऑफिसचं काम करतो शिवाय हेही करतो, नाही का. हे त्या बुद्धीनं करू नये, स्वार्थाच्या बुद्धीनं. पण तो जे म्हणेल ते मी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मर्म असं आहे की माझा जो मी आहे हा मी नाहीसा करायला सेवेसारखा मार्ग नाही. आपण ध्यानात ठेवा, सेवा ही अतिशय फार कठीणही आहे, सोपी नाहीच आहे. कारण त्याच्या सगळ्या सवयी, त्याच्या वृत्ती सांभाळूनच ते करायला लागतं ना, असं ते आहे. म्हणून सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखून, त्याला शरण जाऊन तो स्वाधीन करून दे. तरी तनुमनु जीवे चरणास लागावे, आणि अगरवता करावे दास्य सकळ. एक एक शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. तन मन जीव चरणास लागावे. नमस्कार करताना तो सर्वस्व आहेस माझा, माझ्या शरीराचा मालक आहेस, माझ्या मनाचा मालक आहेस, माझा जीव तुझ्यावर वाळून टाकलेला आहे. असं केल्याशिवाय सेवा होणार नाही. अगरवता करावे दास्य सकळ. म्हणजे दास्य करीत असताना मी मोठा दास आहे ही भावना सुद्धा नसते. मला आठवतं एक सूरदासाचं पद आहे, त्यामध्ये प्रसंग असा आहे की रामराय जेव्हा परत आले आणि भरत वगैरे लोक सगळे होते, तर बरोबरीचे सुग्रीव, अंगद, विभीषण यांची ओळख चाललेली होती. हा अमका आहे, हा अमका आहे, हा अमका आहे, अशी सगळ्यांची ओळख करून दिली. तर मारुतीची ओळख करून द्यायची. तेव्हा भगवान काय म्हणाले की हा वायुपुत्र आहे. मी एवढंच सांगतो म्हणाले, अगर हनुमत नाही होते, हा जर नसता तर मला लंका जिंकता आली. काय सांगू तुम्हाला की हा होता म्हणून हा हे यश मला मिळालेलं आहे. तेव्हा त्याची काय खूबी होती. कालच्या पेपर मध्ये, महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक महत्वाची बातमी आहे, ती या परमार्थाच्या दृष्टीने जरा गमतीची आहे. त्या प्रोफेसरनी असं सिद्ध केलंय की दोन माणसं आहेत आणि त्या माणसांच्या मनामध्ये जर सारखे विचार आले ते एकमेकाचे विचार एकमेकाला कळतात. आहे ना असं, आम्ही थापा मारीत नाही. यात नवीन काहीच नाही हो. सत्पुरुषाजवळ राहायचा गुण हाच आहे. याच्या मनातले विचार याच्या मनात येतात आणि याच्या मनात काय ते त्याला कळतं. हे जाऊ दे, तो ज्ञानीच असतो, पण त्याच्या मनात काय आहे याला बरोबर कळेल, या शंकाच नाही. सांगण्यात हेतू काय की गुरुची सेवा करीत असताना गुरुच्या मनात बरोबर काय आहे हे कळून करणं याच्यात खूबी आहे. काय नाही का. नाही आपल्याला काय पाहिजे म्हणून जर विचारलं तू काय हो म्हणे, मला अंक पाहिजे म्हणे, नाही तेव्हा काय पाहिजे वेळेवर ते. म्हणून साहेबाची मर्जी पाहून वागलं पाहिजे. जसं म्हणलं त्याप्रमाणे बायका नाही का, नवऱ्याचं जरा तिरसटच असतो नवरा, किंवा जरा पाहिल्यावर काय पाहिजे याला आज, हे जसं वागतं त्याच्यापैकीच आहे. ते आपोआपच कळायला लागतं. पण इथे प्रेमाने आपला मीपणा नाहीसा करण्याकरता असतो. आणि काय सांगू तुम्हाला, त्यामध्ये एक भाग्य आहे. सत्पुरुषाची सेवा करायला मिळणं याच्यासारखं भाग्य नाही. तो प्रेमाने भरलेला असतो. असं जर झालं ना की त्याच्याशिवाय त्याचं चालत नाही देहाचं, हे झालं तर केवढी भाग्याची गोष्ट आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला. आमचे एक नातेवाईक होते, ते त्या भटजी बापूंच्याकडे जायचे.
तेव्हा त्यांची कंबर दुखत होती. तेव्हा हे डॉक्टर तर त्यांनी सांगितलं आमचं आमचं औषध मला सांगितलं हे झालंय, मी चोळून देतो म्हणाले. बरं का, म्हणून ते चोळायला लागले. चोळता चोळता गप्पा सुरू झाल्या. डॉक्टर मग तुम्हाला मुली काय, मूळ बाळ काय, आमचं काय, यांना मुलीच होत्या. तेव्हा सहज बघा कसं असतं, तुम्हाला मुलगा नाही का म्हणाले. नाही म्हणाले बाबा मला मुलगा नाही. तर जसं म्हणजे मला काही तसं वाईट वाटत नाही, मुली आहेत, चांगलं आहे सगळं. तर ते काय म्हणाले, तुम्ही माझी कंबर का चोळली म्हणाले. त्या म्हणाले. तेव्हा हे काय म्हणाले, हे सहज बोलून गेले बरं का, की मी आपल्याला देव मानतो, फार पवित्र मानतो, काहीतरी सेवा घडावी केलं, याचं फळ पांढरं तर देईल म्हणाले. त्याला मुलगा नाही त्याकरता करावं असं म्हणत नाही, पण सत्पुरुषाच्या सेवेमध्ये सामर्थ्य काय असते हे ध्यानात ठेवा. तुझं कल्याण होईल म्हटल्यानंतर झालंच पाहिजे सेवा. आणि त्याही पेक्षा ज्या देहामध्ये परमात्मा असा प्रगट झालेला आहे त्या देहाला आपण उपचार करणं म्हणजे केवढी भाग्याची गोष्ट असं का म्हणतात नाही का. त्या देहाचं पावित्र्य किती आहे, तो आप काय पवित्र असतो ना, म्हणून त्या सेवेला अतिशय महत्व आहे. त्यात सुद्धा ज्ञानेश्वर महाराज अगर्वता करावे जास्त शकत. गर्व होतं मानाचं नाही की मी याची सेवा करतोय म्हणून माझ्याशिवाय याचं काय चालणार आहे हे नसावं. अगर्वता करावी जास्त. हे आणखी एक गोष्ट सांगतो. महाराजांचे गुरु होते तुकामाई म्हणून, फार विलक्षण काम होतं. अक्कलकोटच्या स्वामीचा नमुना बरं का. काय असतं, देहस्वभाव मागून राहतोच काही. तेव्हा त्यांच्याकडे हनुमान नावाचा शिष्य होता. असाच तो आलेला राहिलेला आपला घरी होता, आमच्याकडे राहिला, फार करायचा सेवा. त्यांना कॉलरा झाला. त्या सारखे शौचालय व्हायचं. अरे औषध पाणी नसलं, अरे काय सारखं शौचालय. तो सगळं करायचा, त्यांना धुवायचा, पुसून काढायचा, स्वच्छ ठेवलं होतं त्यांना आयुष्याचं. रोज 5-25 वेळा ते जुलाब व्हायचे, घाण यायचे सगळं. तेव्हा त्याला बरं वाटलं आणि त्यांची पूजा बिजा देवाची करायची घरात जातो. तेव्हा पूजा केल्यावर बसला असताना हे आले आणि काठी होती का ते टार्गेट काठी मारली. लोकांना वाटलं काय टार्गेट काठी, अहो त्याला सवय लागली, तो तयारच झाला. काठी का बसेल असेल तर होऊ दे एकदा काय. पण सेवा तुम्हाला कल्पना नाही, मानसशास्त्रामध्ये आई मुलाचं एवढं का करते असा प्रश्न काढला लेवी म्हणून मोठ्या मानसशास्त्र की एवढं का करते. त्या पुस्तकाचं नाव आहे दी डिरेक्शन ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट असा ग्रंथ आहे. बॉम्बे त्यात दिलं आहे की त्या आईला सेवेमध्ये आनंद आहे त्या मुलाला. आणि महाराज अगदी हेच म्हणाले, बाई जेव्हा मूल मागते तेव्हा ती विषयाचा मागत, तिला त्या सेवेमध्ये आनंद आहे. कारण ते मूल आपण म्हणतो ना देवाचं असतं, काय लहान मूल त्याची सेवा करायला मिळेल ही भावना ठेवून जेव्हा आपण सत्पुरुषाची सेवा करतो काय काय पवित्रपणा आहे. त्याही पेक्षा मनाचं समाधान ठेवला नाही का. साधी गोष्ट आहे. एखादा थोर पुरुष असतो त्याला पाहायला मिळाला, आम्ही त्यांना पाहिले बरं का, आम्ही त्यांना स्पर्श केला बरं का असं म्हणतो आपण, सेवा करायला नाही. म्हणून म्हणले मग अपेक्षित जे आपले असं जे झालं तेही सांगते कुशल. मग आपलं जे ज्ञान आपल्याला पाहिजे आत्मज्ञान ते त्यांना विचारले की सांगतात, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. आणि त्या ज्ञानानं हे झालं आपल्या अंतःकरणामध्ये तो बोध उत्पन्न झाला की वासनच त्याची नामशी होते. म्हणून सत्पुरुषाच्या सेवेचं फळ असेल तर आपल्याला निर्वासन करण्यात नाही. त्याला मग काही महत्वांश हे राहतच नाही, तोही त्यांच्यासारखंच बनतो ना, आपल्या सारखाच तो करू शकतो या शंकाने. हे त्याचं फळ आहे. हे यज्ञ असे म्हणतात यज्ञाचं फळ सगळं याच्यामध्ये सांगितलं आहे. आता पुढचंच आहे की ते ज्ञान मिळाल्यानंतर पुन्हा अर्जुना तुला मोह होणार नाही हे ते वर्णन आहे. पुढच्या रविवारी जानकी जीवन स्मरण जय जय राम.